सुरुवात केली पाहिजे. सद्गुरूंची शरणागती त्यानं म्हण धन अंतःकरणापासून तळमळ लागली पाहिजे. तळमळ असल्याशिवाय मळमळ जात नाही. अंतःकरणाची हृदयाची मळमळ बिंबीच्या देठापासून गुरुदर्शनाची, गुरुध्यानाची, ब्राह्मी मुहूर्ताची, ब्रह्मध्यानाची, ब्रह्मचिंतनाची, गुरुचिंतनाची, श्रीहरिचिंतनाची, रामकृष्ण नामस्मरणाची, नारायणाची, श्रीकृष्णाची, श्रीरामाची, भगवंताच्या भेटीची, सिद्ध महात्मा पुरुषांच्या गुरु कृपेची, गुरुभक्तीची, गुरुमंत्राची, गुरुध्यानाची, गुरुसंकल्पाची, गुरुवचनाची, गुरुमंत्राची, गुरुसेवेची, अंतःकरणापासून हृदयापासून तळमळ असावी लागते. तळातला मळ बाहेर पडला पाहिजे. वासनेचा पुंज म्हणजे बिंबी, षडविकारांच्या वासनेचं मूळ भांडार म्हणजे बिंबीचं असतं परावाणी. बिंबीमध्ये वासनेचं पुंज आहे, वासनेचा भांडार आहे, वासनेचा संग्रह आहे, वासनेची बुद्धी. धन्य आजीनं संत दर्शनाचा आनंद जन्मीचा शिरला. मग रामनामी उपजी आवडी सुख घडघडी वाढू लागते. रामनामाची, रामकृष्ण नामाची, गुरुमंत्राची, गुरुदीक्षेची, गुरुवचनाची, गुरुध्यानाची, गुरुचिंतनाची, गुरुकृपेची, आत्मउद्धाराची. कधी मी उद्धार पावे, संसार चक्रातून कधी माझा उद्धार होईल. गुरुदर्शनाची, गुरुसेवेची, सत्संगाची, गुरुसेवेची, गुरुभेटीची, बिंबीच्या देठापासून गुरुमंत्राचा जप केला. हृदय परवाणीतून जप झाला. वाणी आहे पण परा आहे का? परीच्या पलीकडे भगवंत दर्शन, भगवत दर्शन, ब्रह्मदर्शन, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मद्वार. ब्रह्मलोक परवाणीच्या पलीकडे ब्रह्मदर्शन, ब्रह्मवाणी, वाणीचे प्रकार, परीच्या पलीकडे विद्येचे प्रकार आहे. पराविद्या, पहिली पराविद्या, 1 नंबरची पराविद्या, 2 नंबरच्या पराविद्या. पुस्तके ज्ञान, लौकिक योग साधनेतून, योग दर्शनातून, योग दीक्षेतून, शक्तिपात दीक्षेतून, योग साधनेतून, गुरु दीक्षेने प्राप्त होणारे परावाणीतून परब्रह्माचं ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, परमज्ञान, अक्षय सुखाची प्राप्ती, अक्षय आनंद तीर्थ स्वामींची प्राप्ती, अक्षय सुखाची प्राप्ती, शाश्वत सुखाची प्राप्ती, दिव्य ज्ञानाची प्राप्ती, परावाणीच्या पलीकडे भगवत दर्शन, ब्रह्मद्वार, ब्रह्मसिंहासन, ब्रह्मद्वार, सहस्र दल, सहस्रद्वार, द्वार आहे, दार आहे. जीवाला 9 द्वार आहे. जन्माला येणाऱ्या जीवाला 9 द्वार भगवंताने दिलेली आहेत. आपल्या घराला किती दार आहे, पण शरीराला दार जे आहेत, द्वार म्हणजे दार, प्रवेशद्वार, जीवाचं प्रवेशद्वार कोणते? देवाची द्वारी उभा करण भारी, देवाची द्वारी उभा करण भारी, तेने मुक्ती चारी साधी रे, तेने मुक्ती चारी
साधी येला तेने मुक्ती चारी साधी येला हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवा वेग करी असोनी संसारी जीवा वेग करी वेदशास्त्र उभारी बायास्तरा वेदशास्त्र उभारी बायास्तरा वेदशास्त्र वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेदाराना पांडवा घरी द्वारकेदाराना पांडवा घरी द्वारकेदाराना पांडवा घरी द्वारकेचा 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 द्वारकेदाराना पांडवा घरी द्वारकेदाराना पांडवा घरी द्वारकेचा रान द्वारकेचा रान द्वारकेचा रान द्वारकेचा 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 रान पांडवा घरी द्वारकेचा रान द्वारकेचा रान पांडवा घरी द्वारकेचा रान पांडवा घरी द्वारकेचा रान पांडवा घरी द्वारकेचा रान पांडवा घरी देवाची द्वारी उभा क्षण भारी देवाची द्वारी उभा क्षण भारी तेने मुक्तीचारी साधी येला तेने मुक्तीचारी साधी येला तेने मुक्तीचारी तेने मुक्तीचारी तेने
क्षण भरी. द्वार आहे, दुकान आहे, घर आहे, घराला द्वार आहे, वस्तू आहे, बंगला आहे, बंगल्याला द्वार आहे, शरीराला द्वार आहे, शरीराला मनुष्य देहाला 9 द्वार, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या 4, 2 कान 6, 1 मुख 7, शिष्ट लिंग 8 आणि गुजद्वार 9, ब्रह्मद्वार, ढाळू, आज्ञाचक्र, सहस्रदार 10, योग्यांचे दशमद्वारातून योग्यांचा आत्मा सुटत असतो. योग्यांचं द्वार ब्रह्मद्वार, सहस्रदळ. योग्यांचं लक्ष सहस्रदळावर असते. योग्यांचा आत्मा ब्रह्मद्वारातून ब्रह्मद्वारातून बाहेर पडत असतो. ब्रह्मलीन होत असतात. अपरोक्ष अनुभूती ब्रह्मस्यासनावर बसून योग्यांचं प्राणोत्क्रमण निर्विकल्प ब्रह्मसमाधी ब्रह्मद्वार दशमद्वारातून योगी मुक्त होत असतात. ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, नयनांदनी पहावा ब्रह्मठाचा. ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, नयनांदनी देखत से देही द्वैत भेदातीत, देखत से देही द्वैत भेदातीत, तोची धन्य संत माझे मनी, तोची धन्य संत माझे मनी, त्याची चरणो लगी जाणवी पवित्र, त्याची चरणो लगी जाणवी पवित्र, त्याचे चरणो लगी जाणवी पवित्र, त्याचे चरणो लगी जाणवी पवित्र. सहस्रदळावर लक्ष द्याचे, 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 सहस्रदळावर लक्ष द्याचे. ज्ञानदेव म्हणे आईशा योगी आलाय, ज्ञानदेव म्हणे आईशा योगी आलाय, ज्ञानदेव म्हणे आईशा योगी आलाय, ज्ञानदेव म्हणे आईशा योगी आला. देखता दयाला नमन माझे, देखता दयाला नमन माझे, देखता दयाला नमन माझे, देखता
देखता दयाला देखता दयाला मन माझे देखता दयाला देखता दयाला नमन माझे नमन माझे नमन माझे नमन माझे नमन माझे देखता दयाला देखता दयाला देखता दयाला नमन माझे देखता दयाला सांगते तुम्हाला वेगळे निघाल सांगते तुम्हाला वेगळे निघाल वेगळे निघुनी संसार करा वेगळे निघुनी संसार करा सांगते तुम्हाला देखता दयाला नमन माझे संसाराचे अंगी अवधीत व्यसन संसाराचे अंगी अवधीत व्यसन आम्ही या कीर्तने शुद्ध झालो हो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो संसाराचे अंगी अवधीत व्यसने संसाराचे अंगी अवधीत व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो हो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ब्रह्मपुरी वास करणे अखंड ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिले तोंड विटाळाचे न देखिले तोंड विटाळाचे तुका म्हणे आम्हा एकांतात वास तुका आम्हा एकांतात वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा तुका म्हणे आम्हा एकांतात वास तुका म्हणे आम्हा एकांतात वास ब्रह्मी ब्रह्मरस भोगू सदा ब्रह्मी ब्रह्मरस भोगू सदा सेवू सदा ब्रह्मी ब्रह्मरस नामावे नित्य सद्गुरूचे पाद नामावे नित्य सद्गुरूचे पाद आणतो उपाय नाही नाही आणतो उपाय नाही नाही म्हणूनिया सद्गुरूसी भागावे म्हणूनिया सद्गुरूसी भागावे सार्थक करावे जन्माचे सार्थक करावे जन्माचे देवगुरु पासी आहे 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 हे वारंवार
सांगू काय, हे वारंवार सांगू काय. तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी. देव दिसे जनी मनी, देव दिसे जनी मनी, देव दिसे जनी मनी, देव दिसे जनी मनी. नमावे नित्य सद्गुरुचे पाय, नमावे नित्य सद्गुरुचे पाय. ज्ञानदेव म्हणे ऐशा योगियाला, ज्ञानदेव म्हणे ऐशा योगियाला. देखता तयाला नमन माले, देखता तयाला नमन माले, देखता तयाला नमन माझे, देखता तयाला नमन माझे. ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा. नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा, नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा. सहस्रदळावर लक्ष ज्याचे, त्याचे चरणोदकी जान्हवी पवित्र. सहस्रदळावर लक्ष ज्याचे, त्याचे चरणोदकी जान्हवी पवित्र. सहस्रदळावर लक्ष ज्याचे. ब्रह्मद्वार ब्रह्मदर्शन, सहस्रदर्शन. आज्ञाचक्र योग्यांचा देह, योग्यांचा आत्मा मुक्त होण्यासाठी ब्रह्मद्वारातून योग्यांचा आत्म्याचं प्राणोत्क्रमण होत असतं. योग्यांचा प्राण, योग्यांचा आत्मा ब्रह्मद्वारातून, आज्ञाच्या ब्रह्मद्वारातून मुक्त होत असतो. ब्रह्मद्वार दशमद्वार, संसारातला दास. आकाशातले नवग्रह फिरतात आकाशामध्ये, आकाशातले नवग्रहांचा प्रभाव मृत्यूलोकामध्ये पृथ्वी तलावर पडत असतो. ग्रहाप्रमाणे प्रारब्ध योग असतात, सुखदुःख भोगावे लागतात. ग्रहांची कृपा, नवग्रहांची कृपा. भगवान आदिनारायण सहस्रदेव सूर्यनारायणात मोठे नवग्रह फिरत असतात. आकाशातले नवग्रह असतात. रवी चंद्र, पहिला रवी, दुसरा चंद्र, तिसरा मंगळ, चौथा बुध, पाचवा गुरु, सहावा शुक्र, सातवा शनी. हे 7 ग्रह सूर्यनारायणाभोवती पृथ्वीभोवती, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, सूर्यनारायणाभोवती नवग्रह फिरत असतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तसेच आकाशमंडलामध्ये नवग्रह फिरत असतात. सप्तरंग असतात, 7 वार, 27 नक्षत्रात, 27 तिथी 15 असतात. तिथी 30 आहेत. शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 तिथी, प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 तिथी. पौर्णिमेपासून पुन्हा कृष्ण पक्ष चालू होतो. 12 महिन्यात, एका महिन्यात 2 पक्ष. शुक्ल पक्ष, पहिला शुक्ल पक्ष, दुसरा कृष्ण पक्ष. 12 महिन्याचं 1 वर्ष, 255 वर्षाचं दिवसाचं सौर वर्ष, 365 दिवसाचं चंद्रवर्ष. 30 महिन्याचा 7 दिवसाचा 1 आठवडा, 24 तासाचा 1 दिवस, 7 दिवसाचा 1 आठवडा, 15 दिवसाचा 1 पंधरवडा आणि 30 दिवसाचा 1 महिना.
महिन्याच्या 30 तिथी, पक्षाचे 15 तिथी, दोन्ही पक्ष मिळून 30 तिथी. पौर्णिमे येते प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 तिथी असतात. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत त्या असणाऱ्या तिथीला पौर्णिमा म्हणतात, 15व्या तिथीला पौर्णिमा म्हणतात. आणि कृष्ण पक्ष मध्य पक्षापासून प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत पुन्हा 15 तिथी. मध्य पक्षातल्या 15 तिथीला अमावस्या, दर अमावस्या तिथी म्हणतात. शुक्ल पक्ष देवांचा असतो, कृष्ण पक्ष पितृदेवांचा असतो. शुक्ल पक्ष देव धर्म कार्यासाठी, कृष्ण पक्ष पितृ कार्यासाठी. शुक्ल पक्षात जन्म मृत्यू प्राप्त झाला, जन्माला आलेले भाग्यवान असतात. कृष्ण पक्षात जन्माला आलेले पूर्वश्रीतर जन्माला येत असतात. शुक्ल पक्षात जन्माला आलेले मृत्यू पावलेले अवतीर्ण झालेले देवलोकाची प्राप्ती होते, गुरुपदाची प्राप्ती होते. भक्तिमार्गामध्ये अग्रेसर असतात, भक्तिमार्गात विजयी, अध्यात्म क्षेत्रात विजयी होतात. संसार प्रपंचिक कार्यात यशस्वी होतात, भाग्यवान होतात, कर्तृत्ववान जन्माला येतात, बुद्धिमान जन्माला येतात. देवभक्ती मार्ग धर्मकार्यामध्ये पारंगत असतात, धर्मकार्य करीत असतात, भगवत भक्ती करीत असतात, नामस्मरण करीत असतात. पौर्णिमेनंतर जन्माला आलेले हे पितृकर्मामध्ये पितृलोकात पुनर्जन्माला आलेले असतात. पुनर्जन्माला मृत्यू पावत असतात. मृत्यू पावल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त होत असतो. नंदा तिथी असतात, प्रतिपदा नंदा तिथी पण, भद्रा तिथी पण, जया तिथी पण, आणि रिक्ता तिथी. तिथींचे प्रकार: नंदा तिथी 106, प्रतिपदा षष्ठी आणि एकादशी. ह्या नंदा तिथी ज्योतिषशास्त्र सांगते. ज्योतिष अभ्यासकांसाठी अभ्यास करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात तिथीला तिथी म्हणजे देवांची गरज. पंचांगशास्त्र गहने, दिव्य ज्ञानी, भूगोले, ग्रहांचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. ग्रहांचं निरीक्षण, आकाशदर्शन, भूगोल आहे, खगोलशास्त्र आहे, शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्री अंतरंगाचे अधिकारी परी बोलू वापरून चातुर्य सुखी आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायातील 628 क्रमांकाच्या उभीतून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अज्ञानाचं लक्षण नाही. अध्यात्मशास्त्र हे अंतरंगाचे अधिकारी परी बोलू वापरून चातुर्य सुखी आहे. अंतरंगाचं दर्शन करणार, ग्रहाचं दर्शन करणार अध्यात्मशास्त्र, ब्रह्मविद्येचं ज्ञान करून देणार अध्यात्मशास्त्र, योगशास्त्रे, त्रिकाल ज्ञानाचं शास्त्र, ज्ञान परंगत शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली. कुंडलिनी ज्याची जागृत झाली, ते कुंडलिनी जगन्नाथ चक्रवर्तीची शोभा विश्वविद्याची आपण विश्वाचं. ओम नमो द्या वेद